श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 25 जून वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत निर्जला एकादशी. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. वर्षभरातील सर्व एकादशी या भगवान विष्णूला समर्पित आहे. एकादशीचा उपवास केल्याने भगवान विष्णूंची कृपा कायम राहते. हिंदू धर्मात निर्जला एकादशी सर्व 24 एकादशींमध्ये विशेष फळ देणारी मानली जाते. वर्षभरातील 24 एकादशींमध्ये निर्जला एकादशी ही सर्वात महत्त्वाची असते. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी असे म्हणतात. तसेच या एकादशीला भीमसेनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखले जाते. अनेक जणांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचं व्रत करायला जमत नाही, पण एकादशीचे व्रत न करणारे लोकसुद्धा निर्जला एकादशीचे व्रत आवर्जून करतात. या एकादशीचं व्रत केल्याने वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींचे पुण्यफळ प्राप्त होते. आणि जर एकादशी करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा उपवास सुटला आहे तर त्या व्यक्तीने फक्त निर्जला एकादशीचा उपवास केला तर त्याला वर्षभराच्या सर्व एकादशींचे फळ मिळते. पण निर्जला एकादशीचा उपवास सर्वात कठीण असतो, जो ब्रह्ममुहूर्तापासून ते दुसऱ्या दिवशी सूर्य निघण्यापर्यंत पूर्ण होतो. आणि या उपवासात 24 तास पाणीसुद्धा पिले जात नाही. भगवान विष्णूंची सेवा पूजा अर्चा केली जाते. निर्जला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळत असतो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, जी प्रत्येक इच्छा पूर्ण करते आणि वर्षभर सुख समृद्धी आणते. आणि जर आपण या निर्जला एकादशीच्या दिवशी व्रताचा संकल्प करून जर हे व्रत केले तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील नक्कीच पूर्ण होते. धार्मिक दृष्टीने निर्जला एकादशी ही सर्वश्रेष्ठ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवार निर्जला एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच इथे लावा असा एक दिवा. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 जन्माचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर हा दिवा कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी निर्जला एकादशीला करायचा आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. पण जर तुम्हाला शक्य झालं तर हा उपाय सकाळच्याच वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. ज्याप्रमाणे आपण सकाळी तुळशीला जल अर्पण करतो, देवपूजा करतो, अगदी त्याच वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरतो. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय योग्य पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने उद्या निर्जला एकादशीला हा एक उपाय जो आहे तर तो करायचाच आहे. एकादशी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. या दिवशी जरी आपण व्रत नाही केलं, उपवास नाही केला, पण काही उपाय सेवा आपल्या घरात केल्यानं कुठेतरी आपल्याला या व्रताचं शुभफळ जे आहे तर ते मिळत असतं. कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आणि यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या जीवनावर खूप जास्त परिणाम करत असतात.
आणि म्हणून एकादशीला आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात. त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. आपल्या हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात दिव्याला ज्ञानाचे, प्रकाशाचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण एकादशीला हा दिवा आपल्या घरात लावतो तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष हा नष्ट होतो. यासोबतच देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो आणि आपल्या घरातील गरिबी, दरिद्रता ही सुद्धा दूर होते. तसेच हा दिवा लावल्याने आपल्या घरात, आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. एवढेच नाही तर या दिव्याने साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील अंधार हा दूर होतो. जर आपल्या आयुष्यात काही अंधार असेल, म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी सुरू असतील, काही दुःख, संकट असेल, तर त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग हा आपल्याला सापडत नसेल तर उद्या निर्जला एकादशीला हा उपाय नक्की करा. यामुळे जीवनातील सर्व संकट, अडचणी, अडथळे हे दूर होईल. त्याचबरोबर घरातील पैशांच्या आर्थिक समस्या यासुद्धा दूर होतील. बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य यश मिळत नाही. त्यामुळे कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं, घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे व्हावे, यासाठी सुद्धा हा उपाय तेवढाच प्रभावी मानला जातो. तसेच हा उपाय केल्याने मनातील प्रत्येक इच्छा ही देखील पूर्ण होते. आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करत असतो. पण कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छासुद्धा पूर्ण होत नाही. पण हा दिवा लावल्याने नक्कीच आपली इच्छित मनोकामना ही देखील पूर्ण होईल. घरातील वादविवाद, क्लेश, आजारपण सुद्धा नष्ट होईल. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. कारण या दिवशी स्नानाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे जेवढं एकादशीला आहे. त्यामुळे स्नान करायचं आहे. हळद आणि गंगाजल टाकून स्नान केल्याने आपले शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती सुद्धा दूर होते. यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेकच करायचा आहे. अगदी तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता. फोटो असेल तर तो फक्त व्यवस्थित स्वच्छ पुसून काढा आणि यानंतर त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची नैवेद्य, धूप, दीप, अगरबत्ती लावायचे आहेत, दिवा लावायचा आहे, तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत आणि अशी पूजा करून तुम्हाला घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे. मातीची पंती असेल तर तीच घ्या, नसेल तर इतर कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता. दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूपच घालण्याचा प्रयत्न करा. तूप नसेल तर मग तुम्ही तेल घातलं तरी चालेल. दिव्यामध्ये दुहेरी लांब कापसाची वात लावायची आहेत आणि वात लावताना तिला थोडीशी हळद आणि कुंकू लावून ती लाल पिवळी करून अशी तुम्हाला वात लावायची आहेत. आणि जर तुमच्याकडे रक्षासूत्राचा धागा असेल लाल पिवळ्या रंगाचा तर त्याची वात लावली तर अतिशय उत्तम. यानंतर काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये थोडीशी चणा डाळ ठेवायची आहेत आणि त्या डाळीवरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. चणा डाळ का ठेवायची आहे, कारण चणा डाळ हे भगवान श्रीहरी विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि ही एकादशी गुरुवारी आलेली आहे. त्यामुळे या दिवशी या डाळीला खूप महत्त्व असतं. आणि यानंतर असा हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला आपल्या देवघरामध्येच भगवान विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं आणि 2 लवंगा टाकायच्या आहेत. दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायच्या आहेत. धूप, दीप, अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच बसून एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. दोन्ही हात जोडून जी काही आपली इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रार्थना करायची आहे. संध्याकाळी पुन्हा त्या दिव्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल घालून तोच दिवा आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि शक्य असेल तर संपूर्ण दिवसभर तुम्ही अखंड हा दिवा लावू शकता.
दुसऱ्या दिवशी ही जी डाळ आहे तर ही तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायची आहेत. आणि जे नाणं असणार आहे ना ते स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे. आणि ज्या 2 लवंग असणार आहे ना, या लवंगा तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय आपल्याला उद्या निर्जला एकादशीला करायचा आहे. शक्य असेल तर सकाळीच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. नाही जमलं तर संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल. जेव्हा तुम्ही असा दिवा भगवान विष्णूंसमोर लावून तुमची इच्छा व्यक्त करता तेव्हा तो दिवा तुमची इच्छा देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. त्यामुळे अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी ईशान्य दिशा असते तर तिथे सुद्धा एक दिवा लावायचा आहे. एक दिवा घ्या, मातीचा किंवा कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता. दिव्यामध्ये लांब कापसाची वात लावायची आहे, तेल किंवा तूप घालायचं आहे आणि दिव्याला हळद कुंकू लावून असा हा दिवा तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची वात ही ईशान्य दिशेला येईल अशा पद्धतीने हा दिवा आपल्या घरात लावायचा आहे. हा दिवा आपल्या घरात या दिवशी लावल्याने घरातील ग्रहदोष, वास्तुदोष, आजारपण, दरिद्रता, क्लेश हे दूर होतात आणि घरात सुख, शांती, समृद्धी ही नांदू लागते. म्हणून तुमच्या घरामध्ये वादविवाद, क्लेश होत असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून उद्या निर्जला एकादशीला करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाखाली सुद्धा या निर्जला एकादशीला संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा आणि तिथेच बसून पुरुष सूक्त म्हणायचं आहेत, श्री सूक्त म्हणायचं आहेत आणि लक्ष्मी गायत्री मंत्र हा देखील म्हणायचा आहे. जेव्हा असा दिवा आपण पिंपळ वृक्षाखाली लावून ही सेवा करतो तेव्हा साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील आर्थिक समस्या या दूर होतात. म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता. तसेच तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला एक दिवा नक्की लावायचा आहे. छान असा तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे. सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेला तुम्ही तुळशीपाशी दिवा नक्की प्रज्वलित करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.